हॅलो. तर आज आम्ही निघालो होतो की रस्त्यावर पाणी किती भरलं आहे ते बघण्यासाठी. खूप सारं पाणी भरलेलं होतं म्हणून मी आणि माझ्या 2 मैत्रिणी म्हणजे बहिणीसारख्याच आहेत. तर मी त्यांच्या आधी घरी गेलो. तिथून आम्ही निघालो. तर बघा ह्या गटारामध्ये किती पाणी भरलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो स्टॉपवर जाण्यासाठी. स्टॉपवर आलो तर इथे सुद्धा रस्त्यावरून पाणी जातच होतं. तर आम्ही पुढे पुढे गेलो आणि मस्त सगळीकडे पाणी भरलेलं होतं. मज्जा पण येत होती आणि गाड्या येत होत्या ना, सगळं पाणी अंगावर उडवत होत्या. मग आम्ही थोडं पुढे जातच होतो आणि थोडं जसं पुढे जात होतो ना, तसं पाणी जास्त जास्त रस्त्यावर आलं होतं. नंतर आमच्या इथे ना एक हा छोटासा पूल आहे. तिथे आलो तर बघतो तर पूर्ण खारटन भरलेलं होतं. सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं आणि थोडासा टाईम झाला ना की ह्या पुलाच्या वरून पाणी जाणार होतं. तर एवढा वेळ तर आम्ही थांबलो नाही. नंतर आम्ही थोडंसं अजून पुढे पुढे गेलो. ह्या कावळ्याला बघा पूर्ण बिचारा भिजून गेला आहे. ह्याच्यासाठी तर काही करू नाही शकत, बट आम्ही त्याला तिकडेच सोडलं आणि आम्ही आलो पुढे. ह्या दोघांना बघा ना, इतका पाऊस पडतो इकडं, इतकं सगळं भरलं आहे आणि ते लोक पाण्यात उतरले आहेत. त्यानंतर इथे आलो तर पूर्ण पाणी भरलेलं होतं. नंतर आम्हाला एक ही विलायती चिंच भेटली, आम्ही तीसुद्धा खाल्ली. हे मंदिर बघा ना, पूर्ण पाण्यामध्ये बुडून गेलं आहे. काय करू शकतो आता, काय करू नाही शकत, पाणीच तेवढं वाढलं आहे. नंतर जसं जसं पुढे जात होतं ना, तसं तसं पाणी वाढत चाललेलं होतं. म्हणजे आम्ही रिटर्नच येत होतो घरी, पण पाणी खूप झालेलं होतं. मज्जासुद्धा येत होती, पण खूप जास्त पाणी होतं. मग आम्ही विचार केला आता घरी जाऊयात. स्टॉपवर येताना इतकं पाणी नव्हतं, पण जाताना परत घरी खूपच जास्त पाणी झालेलं होतं. तर आम्हीसुद्धा विचार केला आता घरी जाऊयात. मग आमच्या शाळेवर आलो. ही आमची शाळा 5वी ते 10वी पर्यंतची. त्यानंतर आम्ही विचार केला बघूयात तळ्यात किती पाणी भरलं आहे. तर तळ्यातसुद्धा भरपूर पाणी भरलं होतं आणि आपण भेटूयात आता पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.